नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्राच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आपण नुकताच गुढीपाडवा मोठ्या जल्लोषात साजरा केलाय. नववर्षाचं हर्षोल्लासात स्वागत करत नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत आजच्या भागाला सुरुवात करूया. मंडळी, आपल्या सगळ्यांच्या मनात क्रिकेटविषयी किती प्रेम आहे हे मी वेगळं सांगायला नको. आंतरराष्ट्रीय स्तरावर तर स्पर्धा होतच असतात, पण तुम्हाला हे माहिती आहे का, स्थानिक स्तरावर सुद्धा खूप क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातं. अशाच एका क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं वसई कोल्ड्स तर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त. चला तर मग एक पाहूया त्याची झलक. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त 14 वर्ष व 16 वर्ष वयाखालील मुलांच्या वसई तालुका आंतरशालेय तसंच माजी रणजीपटू कैलासवासी मनोहर राऊत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नरवेर चिमाजी आप्पा मैदानावर संपन्न झाला. मंडळी, रसिक वाचकांचा आवडता सोहळा म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळा. शनिवारी 25 मार्च रोजी झालेल्या एका अनौपचारिक कार्यक्रमात विनायक नावाचे भाऊ चास्कर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. हा सोहळा शिवाजी उद्यान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. मुंबई दूरदर्शनच्या माजी निर्मात्या मीना गोखले पानसरे यांनी या पुस्तकाचं संपादन केलंय, तर श्रीकला हट्टंगडी यांनी या पुस्तकाचं संयोजन केलंय. विनायक चास्कर यांनी दूरदर्शनवर निर्मिती केलेल्या कार्यक्रमांनी रसिक प्रेक्षकांना भरभरून आनंद दिला. मनोरमा प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या पुस्तकांचं प्रकाशन ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे, मनोरमा प्रकाशनच्या विद्या फडके यांच्या हस्ते झालं. यावेळी विनायक चास्कर यांच्या कला कारकिर्दीचा आढावा घेताना मीना गोखले पानसरे म्हणाल्या, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा NSD सारख्या नाटकाचं सर्वांगीण प्रशिक्षण देणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित नाट्य विद्यालयाच्या दुसऱ्या बॅचचे ते विद्यार्थी होते. त्यांच्या पत्नी कुमुद चास्कर, अत्यंत कौतुक वाटतं मला हे सांगताना, NSDच्या त्या काळच्या त्या बॅचच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी आहेत त्या. दोघांच्याही मनात नाट्यप्रेम रुजलेलं. ह्या ध्यासापायी त्या दोघांनी अपार कष्ट केले. NSDतलं प्रशिक्षण संपलं त्या दोघांचं तेव्हा त्यांनी इंदूर, भोपाळ इथे नाट्यविषयक अनेक उपक्रम राबवले. नाट्य प्रयोग, नाट्य सप्ताह आयोजित केले, नाट्य शिबिरं घेतली, झपाटल्यासारखं काम केलं. मुंबई पुण्याच्या नामांकित नाट्यसंस्थेची नाटकं त्यांनी इंदूर, भोपाळ इथे सादर केली आणि अक्षरशः तिकीट विक्रीपासून त्यांनी त्यासाठी कष्ट घेतले. त्यामुळे त्यांच्या खरं तर ना सर्व मुंबई पुण्यातल्या मोठ्या कलाकारांशी ओळखी झाल्या तेव्हापासून, आणि प्रभाकर पंत पणशीकर हे त्यातले एक होते. राज्य नाट्य स्पर्धेत हा विशेष उल्लेख मला करावा असं वाटेल. राज्य नाट्य स्पर्धेत अनेक वर्ष त्यांनी नाटकं सादर केली आणि चास्करांचं नेपथ्य आणि प्रकाशयोजना हा पहिला क्रमांक, हे आणि पहिला क्रमांक कधीच चुकलं नाही. तसंच कुमुदताईंनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सलग 3 वर्ष त्यांनी पारितोषिकं मिळवली. केशवराव भोळे, दिग्गज कलावंत केशवराव भोळे आणि रेखाताई हे एकदा परीक्षक म्हणून त्यावेळी आले होते आणि चास्करांनी दिग्दर्शित केलेला प्रयोग त्यांना इतका आवडला. ते नाटक होतं बिन गजाची खिडकी. त्या नाटकाला सर्वोत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, अभिनेता अशी सगळी पारितोषिकं त्यांनी दिली होती. आणि नंतर केसरी ह्या वृत्तपत्रात केशवराव भोळे यांनी वृत्तांत लिहिला होता. त्यात त्यांनी लिहिलं होतं, श्री आणि सौ चास्कर हे दोघं मुंबई पुण्यापासून खूप लांब आहेत, नाहीतर महाराष्ट्रातील नाट्यसृष्टीत या दोघांचं नाव खूप तेजाने झळकलं असतं.
प्रभाकर पंत पणशीकरांनी सुद्धा त्यांना मुंबईला या असं सांगितलं होतं. आणि खरंच चासकर मुंबईला आले आणि पंतांच्या नाट्यसंपदा ह्या नाट्यसंस्थेत त्यांनी 500 रुपये पगारावर 1967 साली मुंबईतली त्यांची रंगमंचीय कारकीर्द सुरू केली. पंतांच्या अनेक नाटकांचं नाट्यसंपदातर्फे सादर होणाऱ्या त्यांनी नेपथ्य केलं. पुढे पेंढारकरांचं रक्त नको माझं प्रेम हवे, बीबी करी सलाम अशा नाटकांची नेपथ्य योजना भाऊंची होती. एक आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, कारण खूप वेळा अशा गोष्टी जरा विस्मृतीत जातात. रंगमंचावरील मैलाचा दगड ठरलेल्या बहुचर्चित नाटक सखाराम बाइंडर ह्या नाटकाचं नेपथ्य आणि प्रकाश योजना चासकरांची होती. हे खरं तर खरंच मैलाचं नाटक हे आहे, कारण नुसतंच महाराष्ट्रातल्या रंगभूमीचं नाही तर भारतभर मधल्या रंगभूमीचं हे मैलाचं दगड ठरणारं हे नाटक आहे. संयोजन करणाऱ्या श्रीकला हट्टंगडे म्हणाल्या, सर्वप्रथम मी सर्वच इथे उपस्थित असलेले भाऊप्रेमी ज्यांना मी म्हणेन त्यांचे मी खरंच आभार मानते. वेळात वेळ काढून तुम्ही सगळे इथे आला. दुसरा आभार मी दूरदर्शनचे मानेन, कारण दूरदर्शनमुळे आम्हाला भाऊ चासकर, सुहासिनीबाई हे सगळे आमचे टेक्निशियन्स, हे आमचे सगळे प्रोड्युसर्स, आमचे सगळे मित्रमंडळी आम्हाला भेटले. त्यामुळे मी दूरदर्शनचे पहिल्यांदा आभार मानेन. आणि आज आमचे दूरदर्शनचा स्टाफ पण आलेला आहे इथे कव्हर करायला, त्यांचेही मी आभार मानेन. तिसरे आभार मी मानेन शिवाजी पार्कचा ग्रुप कट्टा, ज्यांनी भाऊंना बोलकं केलं. नाहीतर हे शक्य नव्हतं, हा दिवस आम्हाला बघायला मिळाला नसता. ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांनी पुस्तकाचं कौतुक करताना म्हटलं, विनायक नावाचे भाऊ चासकर हे पुस्तक म्हणजे नेमकं काय आहे? हे आत्मचरित्र आहे, हे चरित्र आहे, या पलीकडे काहीतरी आहे? तर मी म्हणेन ते तिसऱ्या वर्गात बसतं की या पलीकडे काहीतरी आहे. ते निव्वळ लिखाण चरित्र नाही, आत्मचरित्र नाही, आणि त्या पलीकडे त्याच्यामध्ये जे काही आहे ते खरोखर आपल्या सगळ्यांच्या माहितीच्या पलीकडचं आहे. आणि हा आकृतिबंध निवडण्यामध्ये या संपादक वहिनी जे चातुर्य दाखवले त्याबद्दल मला त्यांचं प्रथम अभिनंदन केलं पाहिजे. ते सुरुवातीचा जो भाग आहे, पहिला भाग, तो भाऊंचं आत्मकथन, पण ते भाऊंनी लिहिलेलं नाही. भाऊ जे बोलले ते ध्वनिमुद्रित करून त्या ध्वनिमुद्रणावरून शब्दांकन केलेलं ते संबंध तो भाग आहे. विद्या फडके यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उहापोह केला. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ना माझ्याकडे एक टी व्ही नावाचा मोठा मित्र सखा आहे माझ्याकडे, आणि तो मला रोज भेटायला येतो. माझ्याकडच्या त्या सख्यावर मी त्याच्याबरोबर बरीच नटमंडळी माझ्या घरी येतात आणि त्यांना भेटण्यात मला खूप आनंद असतो. त्यामुळे संध्याकाळी माझ्याकडे यायचं नाही. म्हणजे त्यावेळच्या त्या बायकांना किंवा घरातल्या लोकांना सुद्धा किती त्या टी व्हीमुळे आनंद मिळत होता, कारण जे घरी बाहेर जाऊ शकत नाही त्यांना त्याचं जास्त अप्रूप होतं. त्यामुळे ती मला नेहमी तसं सांगायचं. आणि हा आनंद त्यांना मिळत होता तो केवळ चासकरांसारख्या निर्माते किंवा अनेक लेखक, अनेक दिग्दर्शक यांच्यामुळे मिळत होता. नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांचं भाषण अतिशय रंगलं. या पुस्तकामध्ये एक चासकरांचा अजितेंद्र जोशींनी घेतलेला इंटरव्ह्यू आहे, आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की 1963 साली दिल्लीत दूरदर्शन आलं आणि 72 साली मुंबईत आलं, तरी सुद्धा आपली मानसिकता दूरदर्शन समजून घेण्याची आहे असं मला वाटत नाही. किंबहुना भारत देशामध्येच तर त्या दिशेने काहीतरी प्रयत्न करायला हवा. म्हटलं मी लेखक नाही आणि कॅमेराने बोलतो. तसंच चासकर म्हणायचे, अजित तू फॉलो चांगला करतो, या नाटकाला तू पाहिजेस. प्रत्येक वेळेला मी का नाही, तूच पाहिजे. ते झालं. नंतर क्रिकेटची मॅच शूट करायला
फक्त तेव्हा एकच कॅमेरा फॉलो द बॉल होता आणि त्या काळात मी एकही कॅच मिस केलेला नव्हता. म्हणून शास्करांनी सांगितलं तू असलास तर मी येणार आणि त्यांनी क्रिकेट मॅच सुरू करायला सुरुवात केली. ते म्हणाले नाटकात तर मी क्रिकेटमध्ये आलेलो तेव्हा तुझ्यामुळे आलेलो. दॅट वॉज द काही थोड्याशा अंतराने मला परत एकदा असा दूरदर्शनवर फोन आला आणि तो शास्करांच्या बरोबर डायरेक्टर म्हणून ते होते आणि मी काम करायचं होतं. शहाणी सकाळ ज्यात मीना म्हणाली तसं शंदा नवरेंची एक अप्रतिम गोष्ट. त्यात काम करताना सुद्धा असंच झालं. मी काही नट म्हणून तेव्हा गांगरूनच गेलेलो नव्हतो, पण ते नाटक बघितल्यावरती आवडलेले लोक मला आज तागायतही भेटतात. तुमचं दूरदर्शन होतं शहाणी सकाळ आठवतं असे सांगणारे खूप भेटतात मला आजही भेटतात. विशेषतः पुण्यात जास्त भेटतात आणि पुण्याच्या लोकांनी मला नट म्हणून तेव्हा ऍक्सेप्ट केलं होतं. माजी निर्माते आणि दूरदर्शनचे सहाय्यक संचालक कार्यक्रम जयू भाटकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. भाऊ, खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यवान आहात. मराठी साहित्याचा वाचक म्हणून मला नेहमी असं वाटतं की माणसाच्या हयातीत त्याचं किती कौतुक होतं हा तपशिलाचा भाग. पण भाऊ, तुम्ही नसताना तुमच्या 2 शिष्यांनी अत्यंत प्रयत्नपूर्व आणि निष्ठेनं तुमचं हे जे पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि मनोरमा प्रकाशनानं त्याची जी साथ दिली आहे, मला वाटतं मराठी साहित्याच्या आणि मराठी वाङ्मयाच्या एकूणच मुंबई दूरदर्शनच्या आजपर्यंतच्या वाटचालीत अरुण काकतकरांनी पुस्तकं लिहिली, आज नसणाऱ्या आमच्या आदरणीय विश्वास मेंदळेंनी अनेक पुस्तकं लिहिली. पण दूरदर्शनचा निर्माता, एक दिग्गज नेपथ्यकार, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधला एक सशक्त कलावंत आणि त्याच्याबरोबर काम केलेला अशा आपल्या निर्मात्याबरोबर वेळीप्रसंगी कौतुक आणि वेळीप्रसंगी अगं असं काय करते का तू, असं एक मिश्र हिंदी, संमिश्र हिंदी, मराठी आणि इंदोरी ढंग असणाऱ्या भाऊंबरोबर काम करणं हे अवघड होतं. आणि तो अवघडपणा या 2 आमच्या महिलांनी लिहिलेल्या पेललं. म्हणून सर्वप्रथम या पुस्तकाचं प्रकाशन झालंय असं विजयजींनी जाहीर केलंय. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या या 2 श्रीकला अट्टंगडी आणि मीना गोखले तुमच्या मनापासून मी अभिनंदन करतो. या देखण्या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, अजित नाईक, मृदुला भाटकर तसंच दूरदर्शनच्या परिवारातील अनेक निर्माते आणि कलाकार उपस्थित होते. मानवी मनातले आणि खोल अंतरंगातले भाव शब्दात मांडण्याची ताकद कशात असते माहितीये? गझल. गझल ऐकली ना आपण अंतर्मुख होऊन जातो आणि असा अनुभव आपल्याला क्वचितच बघायला मिळतो. मुंबईत नेहरू सेंटर इथे गझल नवाज भीमराव पांचाळे आणि त्यांच्या कन्या डॉक्टर भाग्यश्री पांचाळे यांच्या गझल गायनाची मैफिल आयोजित करण्यात आली होती. चला तर मग आपणही या मैफिलीत मुसाफिरी करून येऊया. घेऊन आलो नजराना मी शब्द सुरांचा, तुमच्यासाठी मैफिल ही आसुसली आहे. तुमचे आहे, तुमचे आहे, तुमच्यासाठी घेऊन आलो. तुमचे आहे, तुमच्यासाठी घेऊन आलो, म्हणून आपली नाळ खरोखर जुळली आहे. आरशाचा वाटे खरा खरासा अंदाज, आरशाचा वाटे खरा असा बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा अंदाज, आरशाचा वाटे खरा खरासावा अंदाज. संपले संपले जे तुझ्याशी कसे बसे झाले, जे तुझ्याशी कसे बसे झाले, हे तुला पाहिले कसे झाले, आज वाटे
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. याचा अर्थ सर्व जगाची जननी जी आहे, जी पूजनीय आहे, तिचा उचित सन्मान हा व्हायलाच हवा. मंडळी, मात्र एका विशिष्ट दिवशी आपण हा सन्मान, हा मान तिला आवर्जून देतो आणि तो दिवस म्हणजे जागतिक महिला दिन. मंडळी, यावर्षी जागतिक महिला दिनाच्या दिवशी विविध सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. पण मुंबई दूरदर्शनच्या विविध क्षेत्रात सतत कार्यरत असलेल्या, आघाड्यांवर असलेल्या महिलांनी अनेक उपक्रमातून हा दिवस साजरा केला. कसा? चला पाहूयात त्याची काही क्षणचित्रे. हम सब साथ में मनाते हैं इस दूरदर्शन केंद्र के अंदर जितने हम लोग महिलाएं हैं एक साथ मिल कर के मनाते हैं और अपनी खुशियों को बांटते हैं. हम सब जानते हैं कि हम कितने स्ट्रॉन्ग हैं, हम कितने लायक हैं और अंदर से कितने कॉन्फिडेंट हैं. जितनी भी कठिनाइयाँ आती है उस कठिनाइयों से हम बाहर निकल कर के आते हैं. इस चीज़ को हम लोग साथ में मिल कर के सेलिब्रेट करते हैं. इस दिन को, इसी दिन का इस दिन की खासियत है और इस दिन में सभी को शुभकामना कि आगे का एक साल और अच्छा गुजरे, सबकी हेल्थ अच्छी रहे, सबकी फैमिलीज अच्छे रहें, सब लोग खुशी खुशी से रहें और इंटरनेशनल वुमेंस डे में सबको बहुत बहुत शुभकामना. मंडळी, प्रत्येक व्यक्तिमत्व हे वेगळं असतं. जेव्हा जडणघडण होत असते तेव्हा कोणाचा तरी प्रभाव पडतो आणि ते व्यक्तिमत्व विशेषत्वानं घडत जातं. डॉक्टर उमा सिबलक यांच्या बॉलिवूड आणि त्याचा जागतिक प्रभाव या पुस्तकात असंच काहीसं लिहिलंय. अजून काय लिहिलंय? चला जाणून घेऊया. This is an incident that she recounts, that there was a journalist working for Time, in Iraq, and he was caught by a senior officer, and the guy pulled out a gun and said, "You're going to be shot because you're an American. You work for Time, and we're going to shoot you." Because at that time the Americans were at war with Iraq. So he took out a gun and said, "Say you're American." He said, "No, I'm not American. I'm Indian." So his name was Ghosh, So I said.
he says, he put an AK-47 to his head and said, you're not Indian. He said, yes, I'm Indian. I'm as Indian as Shami Kapoor. He said, you know Shami Kapoor? Oh, I love Shami Kapoor. And he let out a, Yahoo of Jungli, and then said, you escaped because you're Indian. If you'd been an American, I would have shot you. Because my father was a shipman. He was going as a sound engineer on a ship. When his elder brother called him to Mumbai and said, Bombay then, and said that sound has come to Bombay, to the movies. And if you come here, you may have a glorious future. And that brought him to Bombay. And that's how he met my mother. So the sound is responsible for my birth. So that's how the evolution of Indian cinema contributed to my personal, like the narrative of the first screening taking place at the Watson Hotel was purely accidental. Similarly, my birth was purely accidental. This is my first book, Bollywood and its global impact. I wrote it after I did a PhD, and the title of my PhD research was the role of Bollywood in promoting India's cultural diplomacy. So after finishing my PhD, I had all the information to produce this book. And I would love people to read it, and they will know so much about Bollywood. Thank you. मंडळी, एखाद्या संस्थेचा परिचय हा विविध माध्यमातून होतच असतो, पण त्या संस्थेच्या कार्याची दखल घेणारं गाणं जेव्हा रचलं जातं तेव्हा त्या संस्थेला खऱ्या अर्थानं ओळख प्राप्त होते. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबईच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्यावर रचलेल्या गाण्याचा व्हिडिओ प्रसारित करत असल्याची घोषणा NGMAने नुकतीच केली. हम जो हैं आर्टिस्ट और ऑडियंसेस के लिए कल्चरल स्पेसेस क्रिएट करें, तो गेटवे ऑफ इंडिया से कोई बेटर कल्चरल स्पेस मुझे नहीं लगता कि मुंबई में हो सकती है. एक बहुत ही आइकॉनिक जगह पर आज जो है हम लोगों ने मुंबई कौस्तुभ के नाम से मुंबई का कल्चरल स्पेस का पहला प्रोग्राम लॉन्च किया है. प्रोग्राम बहुत सक्सेसफुल हुआ, ऑडियंस ने, आर्टिस्ट ने, सब ने बहुत इन्जॉय किया. तो मुझे लगता है कि ये तो बिगिनिंग है, आगाज़ है मात्र. आगे जाके हम मुंबई में, क्योंकि मुंबई बहुत अलग अलग जगह, ये टाउन है, नवी मुंबई है, हमारा सबर्बन मुंबई है, तो ये रोटेट करेंगे इस तरह के प्रोग्राम्स. Just concluded the Mumbai Kaustubh event, my concert at the Gateway of India. मेरा बचपन का सपना था कि मैं गेटवे के सामने परफॉर्म करूं, और मेरा सपना आज पूरा हो गया. कॉन्सर्ट बहुत ही बढ़िया था. इट वाज अ पैक्ड हाउस, बहुत सारे लोग थे. हमने सबको नचाया, सबको ये तालियां बजाए, and like and they sang with us. It was just a beautiful event. And this Mumbai Kaustubh event itself, it's organized by the Ministry of Culture and the National Gallery of Modern Art, two institutions that I absolutely love and I adore. And these two institutions are trying to bring about cultural spaces, revitalize cultural spaces, and bring about new cultural spaces within Mumbai. So this concert has been really successful because everybody understood the importance of culture, that we need to think beyond popular culture and we need to bring in our traditional arts, and we need to nurture a new generation of amazing, बहुत ही बेहतरीन आर्टिस्ट को नर्चर करना चाहिए, जो इंडिया का फ्लैग will be the flag bearers of Indian culture and traditions all over the world. तर मंडळी, अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसह आपण पुन्हा भेटणार आहोत आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात. तेव्हा बघत राहा आपला महाराष्ट्र आणि सह्याद्री वाहिनी.